हॅलो, नमस्कार. आज आपण परत एकदा भेटत आहोत विवियाना डिजिटल्स या माझ्या यूट्यूब चॅनलला. आज आपण आलेलो आहोत बाणेर येथील वीरभद्रनगर या जागेमध्ये, जिथं एक वेगळ्या प्रकारची शाळा आपण चालवताना बघणार आहोत. त्याची जी संस्थापिका आहे ती माझी खूप छान मैत्रीण आहे. गेली 25 वर्ष जी सिल्वर जुबली आहे. तर त्या ह्याच्यामध्ये मला तिचं सगळं कार्य माहिती आहे आणि तिने घेतलेले कष्टही मी बघितलेले आहेत. सो आपण यासाठी आज भेटणार आहोत अस्मिता वैद्य यांना. त्यांच्या शाळेमध्येच आपण आज भेटत आहोत. तर भेटूयात, चला. हाय अस्मिता. हाय गौरी. आज तुझ्या शाळेत येऊन मला तुझ्या बरोबर एक पॉडकास्ट करण्याची संधी मिळते आणि मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं की तू गेली 25 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करते आहेस, ऍज अ टीचर, ऍज अ ओनर, आणि आज तर तुझे इतकं प्रसार झालेला आहे तुझ्या कार्याचा. तर मला खूप असं वाटलं की तुझ्याबद्दलचं जे काही तुझं कार्य आहे ते आपण सगळ्यांना सांगावं. तर तू मूळची मुंबईची आहेस. हो. हा, तर मुंबईला शिक्षण झाल्यानंतर तू कुठं काही काम करत होतीस का? हा, बेसिकली मी बाय प्रोफेशन फार्मासिस्ट आहे. बर. त्यामुळे मुंबईला माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी फार्मा कंपनीजमध्ये जवळजवळ पहिली 7-1 वर्ष काम केलं आहे. ओके. आणि मग त्याच्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये लग्न, संसार हे सगळं सुरू होतं. ते सुरू झाल्यानंतर मुलांच्या करता मी माझं प्रोफेशन चेंज केलं. ओके. आणि मी फार्मा लाईन सोडून मी टीटीसी केलं, बीएड केलं आणि मी शिक्षण क्षेत्रात पदार्पण केलं. ओके ओके, व्हेरी गुड. तुझी ही संस्था अनिशान एज्युकेशनल ट्रस्ट, तर ही संस्था गेली 7 वर्ष कार्यरत आहे. हो. आणि तुझं मला एक वैशिष्ट्य असं वाटतं आणि कौतुकही आहे की तू इन्क्लुझिव्ह एज्युकेशनवर काम करते. हो. तर हा नक्की काय प्रकार आहे, त्याचं थोडंसं जरा समजावून सांगशील का? हो, नक्की. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे बेसिकली मी अशा एज्युकेशनल अप्रोचमध्ये आहे जिथे मुलांचं ॲबिलिटीज काहीही असू देत, मुलांचे बॅकग्राऊंड्स काहीही असू देत, त्यांच्या डिसेबिलिटीज असू देत. फॉर एक्झाम्पल न्यूरो डायव्हर्स चिल्ड्रन आपण म्हणतो, बरोबर. त्याच्यामध्ये आपले ऑटिस्टिक मुलं येतात किंवा ADHD वाले, स्लो लर्नर्स, हे सगळ्या कॅटेगरीमधली जी मुलं आहेत ती सगळी मुलं एकत्र येऊन एकत्र त्यांना शिक्षण दिलं जातं. सो दॅट इज कॉल्ड ॲज इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. ओके. आता हे जे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन तू म्हणलीयस, तर याच्यासाठी जे शिक्षिका लागतात ह्या स्पेसिफिक ट्रेनिंग घेतलेल्या लागतात का तू इथं ट्रेन करून मग त्यांना घडवतेस? कसं असतं तुझं? दोन्ही प्रकारे आहे. बेसिकली मी ही स्कूल स्टार्ट करायच्या आधी मी स्वतः त्याचं शिक्षण घेतलं. ओके. हां, त्याच्यामध्ये मी डिप्लोमा केलेला आहे. त्याच्या जोडीला कॉग्निटिव्ह स्किल्स डेव्हलपमेंटचा एक कोर्स केलेला आहे. ओके. आणि येस, तू म्हणतेस तसं स्पेशल एज्युकेटर्स असतात ज्यांना ह्या मुलांना हँडल कसं करायचं ह्याचं शिक्षण दिलं जातं. आणि जेव्हा आपण टीचर्सना अपॉइंट करतो एज्युकेटर्सना, तेव्हा डेफिनेटली इथे आल्यानंतर मी पण त्यांना गाईड करते. बरोबर. आणि आपल्याकडे त्याचे वेगवेगळे बुक्स आहेत. बरं. त्या मुलांना कसं शिकवायचं, कशा पद्धतीने ऍक्टिव्हिटीच्या थ्रू कसं घ्यायचं, हे सगळं टीचर्सना आधी इक्विप केलं जातं. बरोबर. आणि मग त्याप्रमाणे मुलांना ते सांगतात. पण म्हणजे नॉर्मल टीचिंग आणि इन्क्लुझिव्ह स्टुडंट्सला टीचिंग ह्याच्यात किती फरक असतो? आहे, फरक आहे. आता नॉर्मल जर का मुलगा एखादा सिनियर KG मध्ये आहे तर तेच तू इन्क्लुझिव्ह मुलगा घेतलास, न्यूरो डायव्हर्स मुलगा घेतलास, तर त्याची क्षमता थोडी कमी असते. त्यामुळे त्याला शिकवताना आपण 2 वर्षाच्या मुलाला शिकवायला लागतं, 2 ते 3 वर्ष. ओके. हा, आणि मग हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊ. तुझी ही जी संस्था आहे, तर अशा संस्थांची ऍक्च्युअली खूप गरज आहे. हो. In the society, we find that there are so many children who need inclusive education. So, what is the reason which motivated you to start with this type of institution? बेसिकली ही संस्था सुरू करण्यापाठीमागे माझ्या घरामध्येच अशी उदाहरणं होती की जिथे सुरुवातीला आपल्याला कळत नाही की आपलं मूल कसं आहे. मूल जेव्हा 4 वर्षाचं 5 वर्षाचं होतं तेव्हा आपल्याला लक्षात येतं की कुठेतरी काहीतरी कमी पडतंय मुलांमध्ये. बरोबर. सो तसं माझ्या फॅमिलीमध्ये काही इन्सिडेन्सेस असे घडले की जे मी ऑब्झर्व करत होते. आणि त्याच्यातनं मला अशी कल्पना आली की आपण ह्या क्षेत्रामध्ये जर का हे वेगळं काहीतरी काम केलं तर आपण एक समाजाला काहीतरी देणं लागतो. ते देणंही देतोय आणि प्लस त्याच्या जोडीला
नॉट ओन्ली ऑटिस्टिक मुलं घे किंवा न्यूरो डायव्हर्स घे, आपल्या समाजामध्ये असे पण काही पालक आहेत की जे स्वतः शिकलेले नाहीये, बरोबर. पण त्यांना त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं. द्यायचं असतं. Correct. तर अशा मुलांना मोठ्या प्रतिष्ठित शाळांमध्ये ऍडमिशन मिळवणं हे खूप कठीण जातं. तर अशा मुलांना सुद्धा मग ते जॉग्राफिकल आयडेंटिटीज वेगळ्या असू देत, बरोबर. त्यांचं सोशल बॅकग्राऊंड वेगळं असू देत, फायनान्शियल बॅकग्राऊंड वेगळं असू देत, हम्म. पण माझं एक विजन हे आहे की आपल्या शाळेमध्ये एखादं मूल ऍडमिशन करता आलं तर आपण त्याला ऍडमिशन दिली पाहिजे, पाहिजे. Okay. इन स्पाइट ऑफ ऑल ऑट व्हेरी सर्कमस्टन्सेस. गुड, व्हेरी गुड. अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे तुझा. कारण असे शिक्षण तज्ञ, शिक्षण संस्थापक खूप कमी बघायला मिळतात की जे प्रॉफिट लॉसच्याही पलीकडे विचार करून हे असं काम करतात. म्हणजे तुझं खरंच कौतुक आहे की तू या अशा विषयाला, आणि हा चॅलेंजिंग विषय आहे असं म्हणेन मी, कारण की प्रचंड पेशन्स लागतो आणि नॉर्मल मुलांना हँडल करताना आपल्याला जेवढा पेशन्स लागतो त्याच्या चौपट लागतो असं मी म्हणेन. सो हे खरंच स्तुत्य उपक्रम आहे तुझा. तुझ्या या सगळ्या उपक्रमांची मला माहिती तू देत गेलीस, पण त्याच्यात तू मला एक सांगितलं असतं स्कूल रेडीनेस प्रोग्राम. आता हा एक मला ना नवीन संकल्पना वाटली की नक्की काय असतं, तर तू जरा मला सांग बरं, काय तू नवीन हा प्रोग्राम सुरू करते तुझ्या इथं? बेसिकली स्कूल रेडीनेस प्रोग्राम हा आपण ह्या न्यूरो डायव्हर्स मुलांच्या करता करतो, बर. ज्याच्यामध्ये आता सपोज एक 5-7 वर्षाचं 8 वर्षाचं मूल आहे ओके. आणि त्याला पहिलीला ऍडमिशन घ्यायची आहे ओके. किंवा दुसरीला किंवा तिसरीला, हम्म. पण थोडंसं न्यूरो डायव्हर्स असल्यामुळे त्यांचं जी शिकण्याची क्षमता आहे ओके. ती नॉर्मल मुलांबरोबर आपण मॅच करू करू शकत शकत नाही. बरोबर आहे. तर त्याकरता आपल्याला त्या मुलांना हा प्रोग्राम आपण देतो, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये मुलांना तिसरी करता तयार करतो. हो. बर. हा. म्हणजे ते नॉर्मल स्कूलमध्ये न जाता आपल्या इथे आपण पहिली दुसरीचा त्यांचा प्रोग्राम घेतो ओके. आणि त्याच्यामध्ये त्या मुलांना असं तयार करतो की 3rd स्टँडर्डला त्यांना कुठल्याही अरे वा. स्कूलमध्ये बर. ऍडमिशन मिळेल. ओके. मग आता ते स्कूल रेडीनेस प्रोग्राम मध्ये आपण काय काय घेतो, तर प्री रायटिंग ऍक्टिव्हिटीज घेतो, ओके. मग बेसिक न्यूमरसी, काउंटिंग, न्यूमरिकल्सच्या काही गोष्टी घेतो, बर. मग फोनिक्स अवेअरनेस घेतो मुलांचं, बर. आपला आजूबाजूचा परिसर कसा आहे त्याची त्यांना माहिती देतो, पिक्चर टॉक असतं, कॉम्प्रिहेन्शन असतं, मग असोसिएशन आणि मॅपिंग असतं. बर. म्हणजे ते तुला कळलं असेल हो, म्हणजे आलं काय लक्षात. आहे. हो. ग्रुप गेम्स असतात, मग सेल्फ अवेअरनेस, बर. स्वतःबद्दल पण त्यांना सांगता आलं पाहिजे, कारण काही वेळेस कसं होतं काही मुलांना ते वर्बल नसतात. हो. मग वर्बल नसताना त्यांना आपल्याला काय पाहिजे हे सांगता आलं पाहिजे, तर त्याच्याकरता आपण त्यांना सेल्फ अवेअरनेस देतो, हँड अँड कोऑर्डिनेशन देतो, ग्रॉस मोटर स्किल झाले, फाईन मोटर स्किल झाले, अशा बऱ्याच गोष्टी आपण बरं. त्यांच्याकडनं करून घेतो. पण मग यासाठी त्यांचं ड्युरेशन किती असणार तुझ्या या संस्थेमध्ये? साधारण 2 वर्ष. 2 वर्ष. 2 वर्ष. ओके. आणि तेवढ्या काळामध्ये तू त्याचे मोटर स्किल्स, ऑब्झर्वेशन हो, स्किल्स, हो. कॉग्नेटिव्ह स्किल्स सगळ्यांवर एफर्ट्स काम घेऊन करायचं, त्यांना हो. काम करून त्यांना Yes. घडवते. विवियाना डिजिटल्स हा जो माझा युट्यूब चॅनल आहे, याच्यामध्ये मला पहिल्यापासून असं वाटायचं की आपण नुसतं वुमन एम्पॉवरमेंट जे म्हणतो, तर त्याच्यात खरंच स्त्री कितीतरी कामं करते. त्याचं तू तर मी म्हणेन अतिशय उत्कृष्ट असं उदाहरण आहेस. अष्टभुजा असल्यासारखं घर, शाळा, त्यात हे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, मग क्लासेस असतील, ऍक्टिव्हिटी सेंटर आहे, इतक्या गोष्टी तू सगळ्या जर बघते आहेस, तर याच्यामध्ये एक तुझा सोशल कनेक्ट असा एक पॉइंट मला लक्षात आला की त्यात पण तू काहीतरी वेगळं काम करतेस, तर ते काय नक्की करतेस? सोशल ऍस्पेक्ट म्हणजे मी बीजेपीचं एक एज्युकेशन सेल म्हणून आहे, बर. तर तिथे मी ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून अटॅच्ड आहे. ओके. तर त्या बीजेपी एज्युकेशन सेलच्या अंडर आम्ही असे काही उपक्रम करतो की ज्याच्यामध्ये बुक ड्राईव्ह. बर. तर बुक ड्राईव्ह मध्ये काय करतो आम्ही, खूप लोक अशी आहेत की ज्यांना बुक्स असे असतात की जे नको असतात, अननेसेसरी घरामध्ये पडून असतात, हो. खूपशा शाळांमध्ये किंवा लायब्ररीज मध्ये सुद्धा. तर असे बुक्स आपण गोळा करतो बर. आणि विलेजेसमध्ये, खेडेगावामध्ये वगैरे किंवा आपल्या सिटीमध्ये कॉर्पोरेशन लिमिटच्या बाहेर जाऊन आपण अशा शाळांना ते बुक्स देतो की जिथे त्यांना खरंच त्या मुलांना वाचनाची गरज आहे. तर असं आपण ते बुक डोनेशन ड्राईव्ह करतो. मग आपण काही शाळांमध्ये जाऊन आपण गुड टच बॅड टचचे त्यांना सेशन्स देतो. ओके. तर असे काही आपण सोशल उपक्रम करतो. बर. आणि मग त्याच्यामध्ये इन्क्लुजन स्कूलचे इतर स्कूल्समध्ये जाऊन सुद्धा आपण थोडं सोशल अवेअरनेस देतो देतो. पालकांना करेक्ट. की तुम्ही तुमच्या मुलांशी कसं वागलं पाहिजे,
एक स्टिग्मा नाही पाहिजे सोसायटीमध्ये ह्या मुलांना. Correct, correct. वेगळं नाही तुम्ही केलं पाहिजे. दे आर ऑल्सो, मी तर म्हणते दे आर गिफ्टेड बाय गॉड. राईट. वेगळे आहेत पण तेच देवाची ती गिफ्ट आहे त्या पॅरेंट्सना की तुम्ही त्या मुलांना छान सांभाळा. त्या मुलांचं भवितव्य पण अतिशय उज्ज्वल आहे. गुड गुड, व्हेरी नाईस. म्हणजे हा सोशल कनेक्ट किंवा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपण समाजाला त्याचं देणं आपण देतोय. म्हणजे ह्या धर्तीवर मला वाटतं तू खूपच काम करते आहे आणि प्रत्येक अँगलने त्याचा विचार करून तू त्यांच्यापर्यंत पोहोचतेस आणि व्हाईस प्रेसिडेंट सारखा मोठ्या हुद्द्यावरनं हे सगळं मॅनेज करणं ते खरंच आहे. म्हणजे तुझं इतकं काम इथलं असताना सुद्धा तू एवढ्या अजून ब्रॉडन केल्यात, आपण म्हणतो क्षितिज विस्तारली आहे. तर हे खूपच छान तुझं उपक्रम आहे. व्हेरी नाईस. याच्यामध्ये अजून एक जो मुद्दा होता तो म्हणजे NIOS. तर हे मी खूप शाळांच्या इथं ऐकते. तर NIOS म्हणजे काय आणि ह्याच्यात तू काय करतेस नक्की? NIOS म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. ओके. हां, बरं. ओपन स्कूलिंग म्हणजे आपल्या सरकारने, मिनिस्ट्रीने जी आपल्याला हे दिले, स्कूलिंग दिलेली आहे त्याच्यामध्ये फ्लेक्झिबल टायमिंग दिलेली आहे. ओके. बरं. आणि इन्क्लुझिव्ह एज्युकेशन तर त्याच्यामध्ये आलेलंच आहे. हां. त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. बरं. आणि बेसिकली हे NIOS सुरू करण्यापाठीमागचं सरकारचं नियोजन असं आहे की एज्युकेशनल ऑपॉर्च्युनिटीज आपण ह्या सगळ्यांना दिल्या दिल्या पाहिजे. पाहिजे. ओके. मग त्याच्यामध्ये स्कूलमधनं ड्रॉपआउट झालेली मुलं असतात, हम्म. मी म्हणलं त्याप्रमाणे न्यूरो डायव्हर्स मुलं असतात, बरं. आणि काही मुलांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नसतं. तर अशा मुलांना आपण ओपन स्कूलिंग देतो. बरं. मग त्याच्यामध्ये आपण मुलं आपल्याकडे येऊन शिकू शकतात किंवा घरच्या घरी शिकू शकतात आणि परीक्षा आपल्या सेंटरच्या थ्रू परीक्षा होते त्यांची. बरोबर. नाही तर आपण काही पालकांना होम स्कूलिंग हवं असतं, मग तिथे आपण ट्युटर प्रोव्हाइड करतो त्यांना. बरं. तर बरं. हे आहे. आणि याला वयोगट किंवा स्टँडर्ड कुठलं कव्हर होतं त्याच्यात? साधारण 18 वर्षापर्यंतची मुलं अच्छा. कव्हर होतात. होतात मुलं त्याच्यात. ओके ओके ओके. येस. आणि फ्लेक्झिबल टायमिंग असल्यामुळे लर्निंग ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. फक्त अभ्यास नाहीये त्याच्यामध्ये, व्होकेशनल कोर्सेस आहेत, बरं. मग स्किल्स डेव्हलपमेंट आहे. बरं. तर हे सगळं ह्याच्यामध्ये कव्हर होतं. Cover त्यामुळे होतं. मुलांना खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याची संधी संधी मिळते. आणि परत याचा ओव्हरऑल स्पॅन हा पूर्ण 1 वर्षाचा असतो. हा 1 वर्षाचा किंवा डिपेंड्स. आता कधी कधी काय होतं, न्यूरो डायव्हर्स मुलं असतील तर त्यांना 1 वर्षामध्ये ते कम्प्लीट करता येईल. हो, नाही. मग आपण ते एक्सटेन्शन पण देतो बरं त्यांना. बरं. ओके. आता ह्या इतक्या छान प्रवासाच्या ह्याच्यात अजून एक तुझं वर्टिकल मला नक्कीच विचारावंसं वाटतं. तुझ्याकडं सरकार मान्य असं टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम रन होतो. हो. तर त्याची थोडीशी माहिती दे. येस, आपण सरकार मान्य टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम जो करतोय हो. त्याच्यामध्ये आपण 10वी पास 12वी पास अशा मुलींना, किंवा कधी कधी काय होतं परिस्थितीमुळे 10वी नापास मुली पण असतात, तर अशा मुलींना आपण सरकार मान्य टीचर्स ट्रेनिंग कोर्स देतो. जो 10वी पास मुली आहेत त्यांना 6 महिन्यांचा कोर्स आहे बरोबर. असिस्टंटशिपचा. करेक्ट. आणि 12वी पास मुली ज्या आहेत त्यांचा 1 वर्षाचा पूर्ण टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण त्यांना सगळं व्यवस्थित प्रॅक्टिकल ट्रेनिंग सकट सगळं दिलं जातं. ओके. आणि पुढे त्यांना आपण काही नोकरी मिळवण्याकरता पण मदत करतो. बरं. आणि ह्याच्यामध्ये कधी कधी काय होतं, लग्न झाल्यानंतर काही स्त्रियांना काही कारणास्तव जरी शिकलेल्या असल्या तरी त्यांना नोकरी करता येत नाही. बरोबर. तर अशा स्त्रियांना सुद्धा आपण हे कोर्सेस करायला लावतो. आणि म्हणजे मला अगदी प्राऊडली सांगायला आवडेल की आतापर्यंत आपल्याकडे शिकून गेलेल्या ह्या सगळ्या ज्या टीचर्स आहेत त्यांना इतक्या चांगल्या पोस्टवरती सगळीकडे जॉब्स मिळाले आहेत. भारतात असू देत, भारताबाहेर असू देत, सगळीकडे त्यांचं अगदी वेल सेटल्ड आहेत आणि ते अतिशय खुश आहेत आपल्या ट्रेनिंग प्रोग्रामवर. गुड गुड गुड. म्हणजे जे मी विवियाना अकॅडमी थ्रू हे आपण आपलं कोलॅबोरेशन झालं आणि ह्याच्यातनं आपण जो एक प्रचार करतोय आणि प्रसार की बाबा शिक्षिका व्हा आणि बाकी तुम्ही नोकरी करा अथवा नका करू, पण तुमचं मूळ आता काय शिकतंय न्यू एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे, तर हे तरी कळण्यासाठी नक्की हा कोर्स करा. आणि मी नेहमी म्हणते की इट इज अन इन्व्हेस्टमेंट इन यू. तुम्हाला ह्याच्यातनं ज्ञानच मिळतं, ह्याचा नंतर कधी ना कधी तुम्हाला 100% फायदा आहे. सो हा कोर्स तर नक्की करावा असं मलाही नेहमी वाटतं. मी सगळ्यांना सांगतो. अगदी अगदी.
आणि बेसिकली आता न्यू एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे हे मॅन्डेटरी झालेलं आहे बरोबर. की तुम्ही ट्रेनिंग घेतल्याशिवाय तुम्ही कुठेही आणि सर्टिफिकेशन टीटीसीचं सर्टिफिकेशन मस्ट आहे. करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड. मला आठवत आहे की आपल्याकडं एक आसामची मुलगी आली हो, हो. आणि काहीही मागचं बॅकग्राऊंड नसताना तिने आज आपल्याकडे जो कोर्स केलेला आहे आणि तू म्हणतेस तसं की ती अतिशय शार्प निघाली हो. आणि खूपच समजून उमजून सगळं करते. म्हणजे हे घडवण्याचं श्रेय पण तुझं आहे की खूप छान तिला ट्रेनिंग दिलंय. दोन्ही तर्फे आहे. ती पण छान शिकायची तिची तयारी आहे. आपण तर शिकवतोच, आपण त्याच्याकरताच वसा घेतलेला आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट, राईट राईट, व्हेरी गुड, छान छान. प्रीस्कूल म्हणलं की अनेक गोष्टी नॉर्मली जोडल्या जातात. फर्स्ट ऑफ ऑल प्रीस्कूल असतेच, ती नॉर्मली आपल्याकडे आता नर्सरीपासून खरं म्हणजे एज्युकेशन सिस्टम आहे, पण प्ले ग्रुप येतं त्याच्यात. तो प्ले ग्रुप पासून सिनियर केजी येतं, पुढचंही शिक्षण येतं. त्याच्याच बरोबरीने डे केअरची आवश्यकता असते, तेही तुझ्याकडे आहे. अतिशय उत्तम असं तुझं डे केअर आहे, याचा मला खूप ठिकाणाहून फीडबॅक आलेला आहे. आणि खूप चांगली सर्व्हिस तुम्ही देता. अतिशय केअरिंग स्टाफ आहे, क्वालिफाईड स्टाफ आहे, एक्सपिरियन्स स्टाफ आहे तुझा. याच्याबद्दल काही संशयच नाही की इतकं व्यवस्थित तुझं सगळं मॅनेजमेंट आहे. तर ऍक्टिव्हिटी सेंटर संध्याकाळच्या वेळेत तू चालवते, पण तुझ्या बोलण्यात मला असं लक्षात आलं की तू एक कोचिंग क्लासेसचा विषय त्याच्यामध्ये घेतलाय, तर तो काय कव्हर करतो? कोचिंग क्लासेस बेसिकली आपल्याकडे लोअर केजी पासून 10वी पर्यंत आपण मुलांना कोचिंग देतो. ओके. मग त्याच्यामध्ये आपलं सायन्स वरती मास्टरी आहे. आपण 10वी पर्यंत सायन्स हा विषय अगदी उत्तमरित्या शिकवतो. त्याच्यामध्ये आपण म्हणजे गॅरंटेड 200% रिझल्ट आहे. आणि ही पण गॅरंटी देते की जर का रिझल्ट नाही आला तर आम्ही पैसे परत देऊ. अरे वा, बरोबर. म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांचाही कस लागतो. आणि आम्ही विद्यार्थ्यांकडनं तसा कस लावून घेतो. आणि त्याच्या जोडीला आपल्याकडे ऑलिम्पियाडच्या तयारी करून घेतो आपण. इव्हन ज्युनियर सिनियर केजी लेवलला आपण मॅथ ऑलिम्पियाडच्या एक्झाम्स घेतो. आणि त्याच्या जोडीला स्कॉलरशिप आहे. आणि ऍक्टिव्हिटीज मध्ये म्हणशील तर आपल्याकडे ड्रॉइंगचे क्लासेस आहेत, आपल्याकडे गाण्याचे क्लासेस आहेत, कीबोर्ड गिटारचे क्लासेस आहेत, आपल्याकडे भरतनाट्यम आहे, तबला आहे, म्हणजे एव्हरीथिंग अंडर वन रूफ. ओके. त्याच्या पाठीमागचा हेतू हाच आहे की एकदा एखादं मूल आपल्याकडे आलं तर त्याला सगळ्या गोष्टींमध्ये प्रावीण्य मिळवून त्याला बाहेर पाठवायचं. म्हणजे थोडक्यात तुझ्याकडे मी म्हणेन की 1 वर्षाच्या मुलापासून जी सुरुवात होऊ शकते ते जवळजवळ 18 वर्षाच्या मुलापर्यंत तू सगळं प्रोव्हाइड करू शकतेस. सो इट इज अ व्हर्सटाईल आणि खूप अनेक गोष्टी अंडर वन रूफ मिळत आहेत. सो अशी संस्था जर असेल अवेलेबल तर पालकांनी नक्कीच याचा विचार करायला पाहिजे की जेणेकरून आपलं मूल एकतर सुरक्षित ठिकाणी आहे, व्हर्सटाईल होणार आहे, म्हणजे शिक्षण म्हणा, कला म्हणा, सगळ्या दृष्टीने संस्कार म्हणा, हे सगळंच त्याच्यामध्ये कव्हर होतं. सो लुकिंग ॲट युअर जर्नी, व्हॉट इज युअर विजन इन फॉर युअर फ्युचर? My vision is, as the name suggests, future pride. So once a child comes to my school, he should be the pride of India. Wow. Okay. And my vision is to provide unconditional happiness to children, rather than providing a typical education system. And a child who comes to my school should be fearless. He should not have a fear of the school. Okay. And one more vision of my school is whoever who comes to my doorstep asking for education, that child will definitely get education despite the different geographical identities, different social identities, financial backgrounds, and whether the parents are literate, illiterate. That doesn't matter to me. What matters to me is the child and providing education to that child. So that is my vision for my. Very nice, very nice. So I would say that you are working on actually 8 verticals. Since while talking only I had written them down. You are looking after the school, you are looking after the daycare, you are looking after the activity centers, then you are looking after coaching classes, then you are looking after school readiness program, NIOS, then social connect and TTC. So absolutely Ashtabhuja, I would say that you are a versatile woman, a very motivational example of woman empowerment. I would always recommend the girls of all classes that you should have someone who will motivate you. आणि हे जेव्हा तुम्ही करत असताना तेव्हा तुमच्या समोर जर कोणी असं इन्स्पिरेशनल कोणी असेल तर नक्कीच प्रत्येक जण घडत जाईल. तुझ्याशी बोलून आज मला इतकं छान वाटलंय की
हे सगळे गुण आपण जोपर्यंत असे बोलून लोकांपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत ते कळत नाही. तर मला असं वाटतं की एका रूफ खाली तू इतक्या गोष्टी देते. आय वुड हायली रेकमेंड टू टेक ऍडमिशन ऑन एनी सेक्टर ऑफ दीज 8 वर्टिकल्स इन फ्युचर प्राईड स्कूल विच इज लोकेटेड इन वीरभद्रनगर बाणेर. आणि नक्की हे करा. शेवटी आपण त्यांचा फोन नंबर सगळं दिलंय, इव्हन बॅनरमध्ये तुम्हाला दिसणार आहे. सो ॲब्सल्यूट वंडरफुल प्लेस टू रीच. आणि थँक्यू सो मच अस्मिता फॉर गिव्हिंग मी युअर टाइम. खूप छान आपलं झालंय आणि मला असं माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा की तुझी खूप भरभराट हो आणि खूप अजून छान त्याचा सगळा विस्तार हो. थँक्यू सो मच. तुला पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू. वेलकम.